हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स विच इज रिटन बाय R.K. नारायण याविषयी थोडी माहिती पाहूया. अ लिटिल बीट अबाउट द बुक म्हणजे या पुस्तकासंबंधी थोडी संक्षिप्त माहिती सुरुवातीला दिलेली आहे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉइलर. मी काहीही या पुस्तकाविषयी सांगितलं तर त्या पुस्तकाची थोडीफार माहिती बिघडू शकते, म्हणजे माझ्याकडून थोडं चूक होऊ शकते. सो म्हणून आय वूड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाऊट मेंटेनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट ऑफ द स्टोरी. म्हणून मी या पुस्तकातील काही गोष्टी आहे, जी स्टोरी आहे, त्या स्टोरीबद्दल या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. स्वामी नावाचा एक मुलगा होता. स्वामी इज अ मिस्चिवस लिटिल किड्स ऑफ अबाउट 10 years ओल्ड. 10 वर्षाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं स्वामी आणि तो खूप मिस्चिवस होता. मिस्चिवस मीन्स खोड्या करणारा होता. अँड लिव्हिंग इन द एरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आणि कुठे राहत होता? एरामध्ये, ज्या वेळेस भारत ब्रिटिश रूलच्या खाली होता, तेव्हा ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये होतं, तेव्हा स्वामी नावाचा मुलगा इरा येथे राहत होता. लाईक मोस्ट किड ऑफ दॅट एज, त्याच्या वयोगटातील सर्व लहान मुले, स्वामी इज द किड हू कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस. त्याच्या वयोगटातील लहान मुले ज्याप्रमाणे एका ठिकाणी राहत नाही, त्याचप्रमाणे स्वामी सुद्धा एका ठिकाणी राहत नव्हता. तो इकडे तिकडे भटकत होता. अँड ॲब्सोल्युटली हेटेड स्कूल, आणि त्याला शाळेविषयी तिरस्कार वाटायचा. तो शाळेत जात नव्हता. इवन वर्स मॅथेमॅटिक्स, ही ॲब्सोल्युटली हेट द स्कूल अँड इवन वर्स मॅथेमॅटिक्स. तो शाळेचा तर त्याला तिरस्कार होताच, परंतु सर्वात जास्त गणित विषयासंबंधी त्याला तिरस्कार होता. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर, शाळा ही त्याच्यासाठी एक पनिशमेंट होती. एनिवे, द स्टोरी अनफोल्ड अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड्स अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट इन टू ट्रबल अँड गेट अ गुड बायटिंग फ्रॉम हिज फादर. ही जी स्टोरी आहे ही हॅपनिंग ऑफ दिस किड या लहान मुलाविषयी आहे, जो हाऊ ही कॉन्स्टंटली गेट इन टू ट्रबल, जो कसा संकटामध्ये सापडतो किंवा तो कसा संकटांना तोंड देतो, अँड गेट अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर, आणि त्याच्या वडिलाकडून त्याला कसा मार मिळतो याविषयी ही स्टोरी सांगितलेली आहे. नंतरच्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी या टॉकटिव्ह मुलाविषयी. स्वामी इज अ टॉकटिव्ह लिटिल किड. टॉकटिव्ह मीन्स बडबड करणारा. स्वामी हा एक खूपच बोलका असा लहान मुलगा होता. अँड थिंक दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, आणि त्याचा जो त्यांची जी विचार क्षमता होती ज्या आयुष्य जगण्याबद्दल, त्याबद्दल याविषयी सांगितलेलं आहे. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, तो स्वतः बडबड करायचा. आपलं आयुष्य कसं जगायचं हे त्याला संपूर्णपणे माहीत होतं. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे, परंतु सत्य हे त्याला खूपच हार्श मार्गाने कळलं. हार्श मीन्स अतिशय कठीण कठीण अडचणीशी त्याला कठीण परिश्रमातून तो शिकला होता. ॲज मेनी टीन बॅक देन ऑल ही वॉन्ट टू डू इज प्ले अंडर द सन. जसे इतर लहान मुलं खेळतात त्याचप्रमाणे त्याला सुद्धा ही वॉन्ट टू डू इज प्लेइंग अंडर द सन, किक समथिंग. इतर मुलांप्रमाणे त्यालाही खेळायला आवडत होतं सूर्यप्रकाशामध्ये. किक समथिंग, कशाला तरी त्याला लात मारायची होती. क्लाइंब अ ट्री, तर झाडावर चढायचं होतं. ब्रेक समथिंग, काहीतरी फोडून टाकायचं होतं. अँड हरास समबडी अनलाईक किड्स टुडे, ज्याप्रमाणे कोणाला तरी इजा पोहोचायची होती, ज्या
प्रमाणे आताची अनलाईक किड्स टुडे आताच्या लहान मुलांप्रमाणे. This in fact was and in most part of India still is the life of typical boy growing up. इतर मुलांप्रमाणेच तो वाढत होता. Technology isn't big in kids' life. All they want is to play Ewok. टेक्नॉलॉजी काही त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची नव्हती. इन व्हॉट वे इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर. आता यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये स्वामीविषयी आपल्याला सांगितलेलं आहे की तो त्याची वाढ कशी झाली किंवा तो कसा मोठा झाला. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामी 10 years old माइंड. त्या स्वामीची गोष्ट सांगताना आर के नारायण यांनी स्वतः तो स्वामी 10 वर्षाचा होता, 10 वर्षाचा. त्या 10 वर्षाच्या मुलाप्रमाणे होऊन त्याच्या कॅरेक्टरमध्ये त्यांनी जाऊन हे लिखाणकाम केलेलं आहे. एक्सप्लेनिंग एक्झॅक्टली हाऊ ही थिंक अँड व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. त्यांनी त्यांच्याप्रमाणे जाऊन तो कसा वागतो किंवा कसा बोलतो याविषयी संपूर्णपणे माहिती गोळा करून हे लिखाणकाम केलेलं आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेस. जेव्हा आर के नारायण यांचं हे लिखाणकाम आहे स्वामी अँड फ्रेंड्स, हे जेव्हा एखादं रीडर वाचेल तेव्हा तो या स्टोरीकडे अट्रॅक्ट होईल. आणि दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हेच आर के नारायण यांच्या लिखाणांचं काय आहे, जादू आहे किंवा त्यांच्यामध्ये मॅजिक पॉवर आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. आता यानंतर ह्या बुक विषयी सांगितलेलं आहे. या बुकाचं महत्त्व. स्वामी अँड फ्रेंड बाय आर के नारायण इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉय फ्रॉम टॉप टू बॉटम. स्वामी आणि फ्रेंड हे जे लिखाणकाम आहे आर के नारायण यांनी केलेलं, यामध्ये इंटरेस्टिंग अशी आपण जेव्हा वाचतो हे बुक तेव्हा आपल्याला त्यात इंटरेस्ट निर्माण होतो आणि वन कॅन एन्जॉय टॉप टू बॉटम, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण पुस्तकाचा आस्वाद घेऊ. बट द वर्क अट्रिब्यूट अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यू इव्हन इफ इट इज अ टीन बुक. आणि ज्याप्रमाणे मोठे माणसं यंग पिढी या पुस्तकाचं वाचन करू शकते, त्याचप्रमाणे टीनेजर्स सुद्धा या पुस्तकातील जे मूल्य आहे, व्हॅल्यू आहे हे समजून घेऊ शकतात किंवा त्याचं वाचन करू शकतात. मोठ्या माणसांसाठी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी सुद्धा त्यांचं हे लिखाणकाम आहे. स्वामी अँड फ्रेंड इज अ गुड रीड फॉर किड्स अँड टीन लाईक. स्वामी अँड फ्रेंड हे जे पुस्तक आहे हे मोठ्या मुलांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी, तसेच एकदम छोट्या मुलांसाठी सुद्धा त्याचप्रमाणे महत्त्वाचं आहे. ऑल्सो द बुक इज वाईडली यूज इन द एशियन कॉन्टिनंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. आशिया खंडातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना यांचे जे पुस्तक आहे ते अभ्यासाला असतात. जे विद्यार्थी साहित्याचा अभ्यास करत असतात शाळेमध्ये, त्यांच्यासाठी यांचं पुस्तक किंवा यांचं लिखाणकाम महत्त्वाचं आहे. धिस डज नॉट मीन्स दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गोन. याचा अर्थ असा नाही की त्यांचं जे लिखाणकाम आहे किंवा त्यांचं जे पुस्तक आहे हे व्याकरणाने भरलेले आहेत किंवा टेक्निकल जार्गन आहे. टेक्निकल जार्गन मीन्स वर्ड यूज बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल, किंवा त्यामध्ये फार मोठे प्रोफेशनल असे शब्द सुद्धा नाहीत, तर त्यांचं मिनिंग हे अतिशय सरळ आहे. ॲक्च्युअली द ट्रूथ इज इन द कंट्ररी टू धिस. सर्व सत्यावर आधारित आहे. स्वामी अँड फ्रेंड इज रिटन इन सच अ सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. स्वामी आणि फ्रेंड हे पुस्तक असं अतिशय साध्या सरळ इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. अतिशय साध्या कल्पनेमध्ये विस्तार केलेला आहे त्याचा. हे फक्त जिनियस आर के नारायणच करू शकतात. द इंग्लिश यूज इन अ बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. यामध्ये ज्या इंग्रजी भाषेचा वापर केलेला आहे ते अतिशय साधी सरळ आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड फॉर द किड्स.
लहान मुलांसाठी वाचनामध्ये कोणताही अडचण येऊ शकत नाही. Also, the use of simple and short sentence add to the simplicity of the book. या पुस्तकामध्ये अतिशय साध्या सरळ छोट्या छोट्या वाक्यांचा यूज केल्यामुळे लहान मुलांना खूपच वाचायला इझी जातं. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10 years old Indian boy. हे जे पुस्तक आहे यामध्ये अतिशय खोड्या करणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. And some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. आणि काही पॅरेंट्सना माहिती असते की त्यांचे स्वतःचेच मुलं कसे खोडकर असतात, but the book is as such that it encompasses the mischief of the kid in a view of the kid which is harmless and pure in his perspective. encompasses circle around. आपल्या सभोवती जे मिसचिफ म्हणजे अतिशय खोड्या करणारी जी मुलं असतात ते कोणाला हार्म पोहोचत नाही, ते अतिशय प्युअर असतात, म्हणजे त्यांचे मन अतिशय शुद्ध असतात. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is loving and the tender kid who actually very sensitive. आपण या पाठामध्ये पाहू शकतो की स्वामी नावाचा मुलगा हा अतिशय खोडकर होता, नॉटी होता, आणि पण तेवढाच तो लव्हिंग सुद्धा होता, ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह आणि खूप हुशार सुद्धा होता. इट इज ऑल्सो known fact that mischievous kids are most sensitive and loving people of all. आणि जे खोडकर मुलं असतात ते सर्वांचे कसे असतात, लाडके असतात. and R.K. नारायण does the great job conveying that to all of us. आणि R.K. नारायण यांनी आपल्या लिखाणातून हे सगळ्यांना पटवून सांगितलेले आहे. So, in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages. आणि यावरून आपण अशा परिणामावर पोहोचतो की हे जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स हे सर्व वयोगटातील मुलांसाठी वाचायला चांगले आहे. who may just enjoy good read or who may want to improve their English skill. हे फक्त वाचन करणाऱ्यांसाठी एन्जॉय कारक नाही, म्हणजे मजेदार नाही, तर ज्यांना आपली इंग्रजी भाषा सुधारायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा योग्य आहे, उपयुक्त आहे. अबाउट द ऑथर, आता थोडंफार ज्यांनी हा पाठ लिहिलेला आहे R.K. नारायण यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड इज इंडिया वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम, R.K. नारायण. स्वामी अँड फ्रेंड या पुस्तकाचे जे लेखक आहे R.K. नारायण हे एक ग्रेटेस्ट ऑथर म्हणजे एक उत्कृष्ट चांगले असे लेखक आहेत. R.K. नारायण is responsible for many of the outstanding literary work India has ever produced. भारतामध्ये जेवढंही साहित्य लिखाणकाम झालं साहित्यामध्ये, त्यामध्ये R.K. नारायण हे खूप चांगले रायटर गणल्या गेले. And this book is particular captured the essence of India under British ruling and the mind and life of typical teenage kids. Essence means spirit. Spirit म्हणजे जे आपल्या प्रोत्साहन देणारे. तर आपल्याला हे जे यांचं जे लिखाणकाम आहे, जे त्यांनी ज्यावेळी भारतावर ब्रिटिशांचं हुकूमत होतं, ब्रिटिश रूल होतं, त्यावेळेला त्यांनी हे लिखाणकाम केलं आणि त्यांचं जे लिखाणकाम आहे ते सर्व भारतीयांसाठी स्पिरिच्युअल आहे, प्रोत्साहन देणार आहे. अदर ग्रेट वर्क बाय नारायण इन्क्लूड, इतर जे साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्यामध्ये या खालील गोष्टींचा समावेश होतो, ज्यामध्ये मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ द साइन अँड द मेनी मोर लिटररी वर्क सच ॲज द रामायणाचा सुद्धा त्यांनी लेखनकाम केलेलं आहे. शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक अँड महाभारत ऑल्सो. शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक हे सर्व लिखाणकाम R.K. नारायण यांनी केलेलं आहे. तर सर्वात शेवटची ओळ अशी म्हणते आहे की गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. वर काही पुस्तकांची नावे दिलेली आहे जे लेखनकाम R.K. नारायण यांनी केलेलं आहे, आणि खाली ओळ दिलेली आहे की जा आणि तुम्ही ते पुस्तक विकत घ्या आणि त्याला
वाचा जर तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असाल किंवा तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला वाचनाचा खूप आनंद येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.